आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत नागपूरसह विदर्भातील ग्रामीण महिलांना आर्थिक ताकद देण्यासाठी नागपूर इथं उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारण्यात येणार आहे। याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून यासाठी सुमारे 20 कोटी रुपयापर्यंतच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। नागपूर महानगरपालिकेत स्वीप कार्यक्रमाअंतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मतदार जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला। या कार्यक्रमाअंतर्गत महिला मतदारांना संदेश देणारी आकर्षक रांगोळी काढण्यात आली, तर मनपाच्या संजय नगर माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांची वेशभूषा साकारत स्त्री शिक्षण, समता आणि सामाजिक जागृतीचा संदेश दिला। अकोला जिल्ह्यात ॲसेस टू जस्टिस प्रकल्प आणि ISWS यांच्या संयुक्त विद्यमानं कान्हेरी सरप इथं सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जनजागृती कार्यक्रम आणि निःशुल्क शासकीय योजना शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत 400हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। वंचित घटकांसाठी आयोजित कॅम्पमध्ये महत्त्वाची कागदपत्रे निःशुल्क काढून देण्यात आली। तंबाखू मुक्त युवा अभियान 3 अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणं आणि शैक्षणिक संस्था तंबाखू मुक्त करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। गोंदिया तालुक्यातील काटी इथल्या जिल्हा परिषद शाळेत या अभियानाअंतर्गत दंत तपासणी आणि जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं। शिबिरात विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम आणि दंत स्वच्छतेचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं। अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील एकूण 22 प्रभागात 7 झोनची स्थापना करण्यात आली असून एकूण 805 मतदान केंद्र निश्चित केली आहेत। यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिला मतदारांसाठी विशेष सुविधा पुरवण्यात येणार आहे। सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केलं आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या डॉक्टर अर्चना काहाळे पत्की यांची दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी महाराष्ट्र संघनायक म्हणून निवड झाली आहे। त्यांच्या या यशाबद्दल विद्यापीठ प्रशासन आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल। नमस्कार।